मम्मी तुला माहित झालं का नाही मामाच्या पुरीच पक्क झालं म्हणलंय. आमनाला दिली म्हणते रे मामाच्या पुरीला 1,00,000 हुंडा दिला 10 ग्राम सोनं दिलं. तू काही करते का नाही कणीच ती गंमत पाहतीये तू. बाबा तुला कोण सांगितलंय सगळं. मला तर काही माहित नाही. हा मग माहित पडला ना मला. सकाळीच कळ मला काही ना काही कर तू लवकर. ती तुला पहिला सांगतोय मम्मी मामाची पुरी संग मीच लग्न करीन. हाव ना पण करशील काय त्याच्या घरी वावर थोडी. मग वावरात हिस्सा मागू. आई बापाच्या घरी वावर असतं नाही तर मुलगी दे नाही तर हिस्सा दे. ते स्वतः भाड्याच्या घरात राहतो. काय करतो तू आता. हा मग काय झालं मामाचं सांगायचं काम नव्हतं का. मामा चुपचाप साखरपुडा करतोय. बाई आहे तू त्याची याचं सांगायचं काम नव्हतं का तुला. तेच ना मग मी तेच विचार करून राहिली की तिचं सांगायचं काम नव्हतं का मला. सख्खी बहीण नाही मी त्याची. एकुलती एक हे सांगितलं नाही त्याने मला. मी तर त्याला सांगितलं होतं माझ्या पोराचं लग्न करायचं त्या पोरी संग. हा ना मग त्या करता सांगितलं नाही त्याने तुला. चुपचाप साखरपुडा करतोय त्यो. त्याला माहित आहे तुला कधी सांगीन. माझ्या घरी जेव देतोय पोरगी. चांगली चाल करतो त्या मम्मी सोबत. नारायण बाज ना बसेगी बासुरी. तेच ना त्याचं नागिन पुढं काही चालत नाही. बायकोचा मारेला त्यो. ती तसं म्हणते तसंच करतो त्यो. ती तशी नाचन तसा नाचतो त्यो. हा मग तिनं सांगितलं असणार रे तुमच्या बहिणीच्या पोराला नको देऊ पोरगी. मम्मी मी तुला एकदा तर सांगतो मी लगीन करीन तर मामाच्या पोरी संगच करीन. हा ना पोरा पण आता करशील काय. मी म्हणते ना तुझी पोरगी आपल्या घरी द्यायचं. जो मला सांगायचं मी जेव्हा पण लगीन करीन माझी पोरगी होईन ती तुझ्या घरी धुणून देईन मी. मग एक काम कर तिने आपल्या घरी पोरगी नाही दिली ना त्याच्या पोरीचा साखरपुडा तोडून टाक. मला नाही तू कोणालाच नाही. रोज तिला बिन लागण्याची ना मैं खाऊंगा ना इसको खाने दूंगा. काही पण बोलतो काय. माझ्या भावाच्या पोरीचा साखरपुडा तोडू मी. नाही दिली तर नाही दिली त्यानं. वहीन ना तुझं पण. तू काय टेन्शन घेतोय. जाय भाऊ मम्मी तू साधी राहून गेली तर भावाचं काम नव्हतं का तुला सांगायचं. सांगितलं पण नाही तुला ती त्याच्या पोरीचं पक्क होऊन गेलं. ते पण बरोबर म्हणतोय तू बेटा. ते तर सांगायचं काम होतं मला. मी त्याची सख्खी बहीण आहे का नाही. दुधाच्या बादलीतून कसं मासे काढून फेकतात तसे फेकून काढून दिले मला. तेच ना मग मी तेच म्हणतो ना तुला. तू तर त्याचा फोन आला कवाले गुवावणी बोलती. पक्क करून टाकलं त्याने त्याच्या पोरीचं. आणि तुला तर कानोकान खबर नाहीये. मी म्हणतोय तसं करतो आता. सारख्याला वारक जरा हुशार होय. तोडून टाक तिच्या पोरीचा साखरपुडा. हे पण बरोबर म्हणतोय तू. त्याचं सांगायचं काम होतं ना मला. आता मी दाखवते त्याला माझा जलवा. तो समजतो की साधी भोळी माझी बहीण मी तिला घुमवून टाकीन. पण बहीण त्याच्या उलट्या टांगा पलटीन. तिची घोडी फरार करून टाकीन. तेच म्हणतोय मम्मी मी तुला सांगून टाकते मामाला की मी काय चीज आहे म्हणून.